आणि आता बातमी एका अशा ऑडिओ क्लिपची जी ऐकल्यानंतर एकतर तुम्ही डोक्यावर हात मारून घ्याल किंवा काही जण उद्या थेट जवळचं आरटीओ कार्यालय गाठत या ऑडिओ क्लिपनं उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचा प्रयत्न करतील किंवा काही जण आपल्या देशाचं काहीच होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया देऊन पुन्हा एकदा आपल्या कामाकडे वळतील। आता जास्त उत्कंठा न ताणता ती ऑडिओ क्लिप नेमकी कोणाची आहे आणि त्या ऑडिओ क्लिपनं आरटीओचा कारभार कसा चव्हाट्यावर आणलाय बघूया। अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक भरारी पथकानं त्याची हद्द ओलांडून कारवाई केली तर चुकलं कुठे? जास्त काय महत्त्वाचं, प्रशासकीय सोयीसाठी घातलेलं हद्दीचं कुंपण की वाहतूक नियमांना पायदळी तुडवणाऱ्या वाहनांची कारवाई? एरवी चिरीमिरी घेऊन वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांना मोकाट सोडणारे आरटीओचे अधिकारी आपल्याला सर्रास दिसतात। मात्र एखादा अधिकारी कर्तव्य बजावत असताना चलान फाडत असेल तर त्याचं कौतुक झालं पाहिजे की त्याला जाब विचारला पाहिजे? एबीपी माझाचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी डॉक्टर कृष्णा केंडे यांना पडलेल्या या प्रश्नासाठी कारणीभूत ठरली आहे एक ऑडिओ क्लिप। ही ऑडिओ क्लिप म्हणजे दोन आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये फोनवर झालेलं तावातावाचं संभाषण आहे। काही मिनिटांसाठी हातातलं काम थोडं बाजूला ठेवून ही क्लिप नक्की ऐका। साहेबाकडे फोन दे। हॅलो साहेब, ते वैजापूरच्या गाड्यांना दंड देऊ नका ना तुम्ही, वैजापूरच्या हद्दीतल्या। साहेब, आमचं बाहेरचा स्क्वॉड आहे, तुम्हाला तर माहिती आहे। बाहेरचा स्क्वॉड आहे, तुम्ही जरी बाहेरचा स्क्वॉड असेल तुमचा आदेश औरंगाबादसाठी, वैजापूरसाठी नाही आहे। रस्त्यावर मला सगळं माहिती आहे बाहेरचा स्क्वॉड। गणेश युगने बोलतोय मी। नाही साहेब, ही हा काय भारत पाकिस्तानची बॉर्डर नाहीये। तसं नाहीये। मग? तुम्ही वैजापूरच्या हद्दीमधल्या गाड्यांना दंड देऊ नका ना। वैजापूरची हद्द आणि औरंगाबादची हद्द ही काही रिमार्केबल नाही केलेली साहेब आमच्यासाठी। मग तुम्ही माहिती घ्या ना साहेब। माहिती घ्या। तुम्हाला माहिती आहे का इथं काय चाललंय? तुम्हाला माहिती आहे का? मला काही माहित नाही सर, आणि माहित करून घेण्यासाठी तुमच्या दोघांचं त्या पद्धतीने कोऑर्डिनेशन पाहिजे ना। तुमचं काय नाव आहे साहेब? मी योगेश मोरे बोलतोय, आरटीओ इन्स्पेक्टर। कुठं आलेलं आहे तुम्ही? मी श्रीरामपूरहून आलोय। हा, मग तुम्हाला कोऑर्डिनेशन माहित नाही तर तुम्हाला समोरचा सांगतोय, तुम्ही फोन घ्या ना त्यांचे। पहिल्यांदा माहिती करून घ्या, मी कोण आहे, कोणती बॅच आहे। ऐकलत ना? अहिल्यानगरमधल्या श्रीरामपूरमधल्या भरारी पथकाने वैजापूरच्या हद्दीत येऊन कारवाई केली म्हणून स्थानिक आरटीओ अधिकारी गणेश विघ्ने जाब विचारतायत। आता दोन आरटीओ अधिकाऱ्यांमधल्या वादाला तोंड का फुटलं ते जाणून घेऊया। आरटीओ निरीक्षक योगेश मोरेंचं भरारी पथक कारवाई करताना वैजापूरच्या हद्दीत पोहोचलं। समृद्धी महामार्गावरून धुळे सोलापूर महामार्गाला लागलेल्या एका अवजड वाहनाला अडवण्यात आलं। 2 वर्षांपासून कर न भरल्यामुळे आणि फिटनेस सर्टिफिकेट संपल्यामुळे भरारी पथकाने 67,000चा दंड ठोठावला। या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर वैजापूरच्या आरटीओ अधिकारी गणेश विघ्नेंनी कारवाई करणाऱ्या आरटीओ निरीक्षक योगेश मोरेंना हद्दीचा नियम शिकवायला सुरुवात केली। तसंच गाडीवाल्याचा फोन का उचलत नाही म्हणून जाब विचारायलाही सुरुवात केली। मला आदेश औरंगाबादचे ना साहेब। औरंगाबादचे आहे। मग आम्हाला सध्या माहिती आहे का? घेऊन काय तुम्हाला सध्या संभाजीनगरमध्ये काय चाललंय माहिती आहे का साहेब? नाही माहिती साहेब, आम्हाला माहित राहिलं। तुम्हाला माहित नाही तर गाडीवाला तुम्हाला फोन करतोय ना। फोन करतोय, गाडीवाला फोन करतोय, तुम्ही त्याचा फोन घेत नाही। गाडीवाल्याला आम्ही हेच सांगितलं की मुंबईचा स्क्वॉड आहे, गाडीवाल्याशी आम्ही काम। अहो साहेब, मुंबईचा सगळ्या जग दुनियेला माहित आहे इंटरस्टेट क्रॉस म्हणजे इंटर डिस्ट्रिक्ट केलेत ना। गाडी आहे, गाडी जी आहे ती 2 वर्षापासून टॅक्स ड्यू, फिटनेस ड्यू आणि विषय जे सगळं कायद्याचा विषय बाजूला राहिला। कायद्याचा विषय बाजूला राहिला। सध्या काय इथं चालू आहे तुम्हाला माहित नाहीये साहेब? माहित नाही म्हणून तर सांगतो क्लिअर कट, माहित नाही तर समोरचा जेव्हा माहिती देतोय ना वैजापूरच्या हद्दीतला, त्यानं तुम्ही विषय सोडून साहेब। गाडी मालकाशी बोलून तो काही खरी माहिती देईल याचं काही गॅरंटी असते का? हो, मग तो खरी माहिती नाही देणार तर वैजापूरच्या अधिकाऱ्यांना कन्फर्म करायला पाहिजे तुम्ही। आपण मला हेच आम्हाला स्वप्न पडले का मोरे साहेब तिथं उभे आहेत म्हणून? वैजापूरची हद्द कुठून कुठे चालून गेली हेच माहिती नाही ना। आम्ही आलो समृद्धी होऊन। नाही, तुम्हाला माहित नाही ना साहेब। जर तुम्हाला डाऊट अराईज झाला ना तुम्ही माहिती घ्या ना। ह्या गोष्टी मला असं वाटतं हे चुकीचं होतंय। हद्दीच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता अशातच वैजापूरचे आरटीओ अधिकारी यांनी एका निलंबित अधिकाऱ्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय। मला तुमचं श्रीरामपूर लागूनच आहे वैजापूरला। मी म्हणू का मग भारत पाकिस्तान आहे का म्हणून पुढच्या महिन्यापासून? साहेब, आम्ही तेच सांगतोय की आम्हाला नाशिकच्या गाड्या आमच्या हद्दीमध्ये येऊन पण कारवाई करतात। नगरच्याकडे आम्ही पण जातो। आम्ही थोडंफार केल्याने काही त्याच्याने खूप व्हायलेशन होत नाही। विषय ऐका ना, इथं कारवाई केल्यानं व्हायलेशनचा विषय नाहीये। औरंगाबादच्या हद्दीमधल्या गाड्या अवैधपणे बोगस राजू नागरे नावाचा सस्पेंडेड इन्स्पेक्टर चालवतो, ते मला चलू द्यायचं नाहीये।
तुम्ही जसं कायद्यानं येऊन काम करताय ना, तसं मी वैजापूरला कायद्यानं काम करतोय आणि औरंगाबादला राजू नागरी कायद्यानं काम नाही करत आहे. बरं बरं. हद्दीचा नाही का, हद्दीचं कन्फ्युजन असू शकेल, कुठे आहे बोर्ड ना, लावलेले साहेब. नाहीये. कारण भरपूर पण confusion काय आहे. होतंय तोच आम्हाला माणूस आहे ना, माहिती दररोज नाही का, दररोज त्याच माणसाच्या गाड्या पकडून तिथंच दंड दिला जातोय. बरं. तुम्हाला माहित नसावं. नाही ते नाही माहिती. मग ही इंटेन्शनली असू शकते ना. नाही मला माहितीच नाही. इंटेन्शनली मला कसं कळेल साहेब की बाकीच्या स्क्वॉडने पण इथंच केस दिले हे मला नाही माहिती ना. आपल्या हद्दीतील एक निलंबित अधिकारी अवैधरित्या काम करतोय असा वैजापूरचे RTO अधिकारी गणेश विघ्नेंचा दावा आहे. मग त्याचा बंदोबस्त करण्याऐवजी खऱ्याखुऱ्या कारवाईवर आक्षेप घेण्यात काय हाशील असा प्रश्न सद्विवेक बुद्धी जागृत असलेल्या कुणालाही पडेल. आरटीओच्या नावाखाली कोणते चोर वसुली करतायत असा प्रश्न तुम्हाला ऑडिओ क्लिपचा पुढचा भाग ऐकताना पडल्याशिवाय राहणार नाही. माझी तिथं यादी, लिस्ट, फीस्ट, पैसे जसं तुमचं चालतंय श्रीरामपूरला तसं काही नाहीये. मी हे सगळं बंद करणार आहे. पण एकाच माणसाला दररोज त्याच लोकेशनला तुम्ही पकडताय म्हणजे काय? नाही त्याच्या गाडीवर तर काही दंड नव्हता अगोदरचा की त्याची पहिलीच केस होती. अहो, एकाच माणसाच्या 2 गाड्यांना तुम्ही पकडताय हे बोलतोय मी साहेब. नाही, मला नाही आयडियावर कसं आहे त्याला पण मागच्या गाडीला केस झाली किंवा काय. मी त्या माणसाशी बोललो, नंतर मालकाशी पण मी बोललो, त्याला म्हटलं चलन झालेलं आहे. माझं तुमचा काही वाद नाही, फक्त तुम्ही चोरांच्या सहभागासोबत नसावं हे मला चेक करायचंय. माझं तुमचा काही वाद, माझी तुमची ओळख बी नाही. हो ओळख नाही सर, म्हणून तुम्ही माहिती घेऊन घ्या. माझा तसा स्वभाव नाहीये, म्हणूनच म्हटलं मी की तुमचे जे पण तुम्ही आता इथे आलेले आहेत ना, तुमचे जेवढे स्क्वॉड आले त्यांना स्पष्ट सांगा, औरंगाबादमध्ये जो बदमाश राजू नागरे सस्पेंडेड मोटर वाहन निरीक्षक आहे त्यानं हे कार्यालय वेटीस धरलेलं आहे. इथं तो वसुली रॅकेट चालवतो. आता कोण बरोबर आणि कोण चूक हा प्रश्न घेऊन आम्ही मोटार परिवहन अधिकाऱ्यांना गाठलो, तर त्यांच्याकडे देखील तुर्तास या प्रश्नाचं उत्तर नाहीये. दरम्यान या वादानंतर संभाजीनगर आणि वैजापूर हद्दीचा वाद सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आलंय. आतापर्यंत अजून त्या प्रकरणाची सखोल माहिती आपण घेतलेली नाही. सखोल माहिती घेऊन दोन्ही संबंधित अधिकाऱ्याचा अहवाल मागवून त्यानुसार चौकशी केली जाईल त्याची. कायदा हद्दीच्या नेमून दिलेल्या त्या हद्दीत त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची तपासणी करावी असं कायदा सांगतो. आता आम्ही खुलासा घेणार दोन्ही अधिकाऱ्यांचा की नेमकं प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीचं म्हणजे कन्फ्लिक्ट झालंय, काय दोघांमध्ये गैरसमज काय आहे ते दोन्ही संबंधित अधिकाऱ्यांचे खुलासे आल्यानंतर आपल्याला निश्चित त्याप्रमाणे कारवाई करता येईल. एका ऑडिओ क्लिपनं RTO विभागातील अनेक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणले आहेत. हद्दीचा वाद हा केवळ प्रशासकीय गोंधळ आहे की त्यामागे आणखी काही वास्तव दडलेलं आहे? कथित याद्या आणि टार्गेटवर कारवाईचे आरोप कितपत खरे आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाहनधारकावर होणारी कारवाई पूर्णपणे पारदर्शक आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता चौकशीतून समोर येतील. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.